वेळेस जी आम्ही शस्त्रक्रिया केलेली आहे ती पेशंट इथे नागपूरला आमच्या मेडिकल कॉलेजमध्ये इथे होता आणि आमच्या ऑपरेशन थिएटरमध्ये होता आणि मी दिल्लीला जे SSI मंत्रा म्हणून त्या रोबोटचं नाव आहे त्यांच्या ऑफिसमध्ये बसून 1000 किलोमीटर दुरून इथे पेशंटची शस्त्रक्रिया केली। याच्यामध्ये या टेक्नॉलॉजीमध्ये दोन्ही जे रोबोट्स आहेत तिथे पण एक रोबोट असतो दिल्लीला आणि इथे पण एक रोबोट असतो। तर या दोन्ही रोबोटला लीज लाईन्स म्हणजे इंटरनेट लाईन्सच्या थ्रू जोडलं जातं आणि ते इंटरनेट इथे पेशंटला ॲनेस्थेशिया वगैरे दिल्यानंतर मग ते मला तिकडे कंट्रोल देतात आणि त्याच्याद्वारे ही शस्त्रक्रिया किती दूर जरी सर्जन राहिला तरी त्या पेशंटची शस्त्रक्रिया ही करू शकतो। ही टेक्नॉलॉजी आत्ताच रिसेंटली डेव्हलप झालेली आहे आणि ही भारतात पहिल्यांदा ही अशा प्रकारची शस्त्रक्रिया झाली। खूप मोठा आमूलाग्र बदल होईल या टेक्नॉलॉजीमुळे, ही आता आलेली आहे आणि समोर आणखीन डेव्हलप झाल्यानंतर लोकांकडे आणखीन रोबोटची उपलब्धता झाल्यानंतर अतिशय चांगला बदल होईल। एक्सपिरियन्स सर्जन जे आहेत, एखाद्या कॉम्प्लिकेटेड सर्जरी आहे त्याच्यामध्ये एखादा सर्जन हा एक्सपिरियन्स्ड आहे खूप आणि तो आपल्या शहरात अवेलेबल नाही पण दुसरीकडे अवेलेबल आहे, तर तो कितीही जरी दूर बसला राहिला तो सर्जन तरी तो इतक्या दुरून या आपण जर त्यांना रिक्वेस्ट केली की साहेब आमच्या हा असा पेशंट आहे आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या पेशंटला ट्रीट करण्यामध्ये तुमचा खूप चांगला एक्सपिरियन्स आहे, तर तुम्ही या पेशंटचं शस्त्रक्रिया करून द्या। तर अशा टेक्नॉलॉजीमध्ये किती दूर तो सर्जन जरी राहिला तरी तो पण ही शस्त्रक्रिया करू शकतो। त्याचा ॲडव्हान्टेज हा पेशंटला चांगलं करण्यात। सर